केलं का? ओके. यस. नमस्कार, मी STC निलंकार शिंदे. आज आपण एक चांगल्या रानामध्ये जे रिझल्ट घेतलेला आहे आपण त्या रानामध्ये आलेलं आहे. 2 पिकाचा आपण याच एकाच रानामध्ये रिझल्ट घेतलेला आहे. तर आमचे महाराज आज आमच्या सोबत उभे आहेत. त्यांनी काय रिझल्ट घेतला हे त्यांच्या मुखामधून तेच आपल्याला सांगतील. तर 2 पिकावरचा आपल्याला घेतलेला रिझल्ट, त्याच्यावर समस्या काय काय झाल्या, आपलं प्रोडक्ट वापरल्यानंतर त्याचे परिणाम काय काय झाले हे आपल्याला सर सांगतील. सर, तुमची थोडीशी ओळख करून द्या आम्हाला. नमस्कार, मी कृष्णात बजरंग सुतार, बरं. गाव ललगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मग तुम्ही शेतकरी की अजून काय? शेतकरीच आहे. बरं, आता काय काय तुम्ही या रानामध्ये कसा फरक घेतला हे आम्हाला थोडंसं सांगा. मागच्या वर्षी आम्ही ज्वारी पेरली होती. बरं. ज्वारी पेरल्यानंतर ते उगवले नाही. मग का उगवले नाही म्हणून आम्ही थोडं उकळून बघितलं, तर सगळी हुमणी आणि मुंग्या वाळव्या होत्या. अच्छा, रानामध्ये हुमणीचा त्रास होता. हुमणीचा आणि वाळवीचा त्रास होता. वाळवी. मग ते आम्हाला एक जणाकडून समजलं की इंडिया ॲग्रो कंपनीचं भुवास्त्र त्याच्यावरती काम कर. मग आम्ही वाकीमध्ये जाऊन ते भुवास्त्र आणलं. त्यावेळी आम्हाला किती किलोमीटर असेल वाकी? जवळजवळ 70 किलोमीटर. 70 किलोमीटर. बघा, आपल्या प्रोडक्ट कळालं इथं मिळतं तर 70 किलोमीटर जाऊन आपला प्रोडक्ट घेऊन आले असं. आणि ते आणले आणि नंतर ज्वारी पेरली, भुवास्त्र टाकलं आणि ज्वारी पेरली. बरोबर. परत त्या रानातली वाळवी गेली, हुमणी गेली आणि मुंगी गेली. मुंगी तर एवढी होती की खुरपायला बसलं तर त्या झाडा गवताखाली सगळं मुंग्यात असा. मुंग्या गावायच्या. त्या मुंग्या सगळ्या गेल्या. बर. हा मागच्या वर्षीचा अनुभव आहे. बरोबर. आणि ह्या वर्षी आम्ही मग अनेक जोर लावून केमिकल विरहित कांदा, भुवास्त्र हा कांदा, या कांद्याला सरांनी सांगितलं की मी आतापर्यंत कुठलंही केमिकल वापरलेलं नाही, फक्त इंडिया ॲग्रोचं भुवास्त्र, MI प्राऊड, MI स्टिकर स्प्रे आपला आणि ग्रो मॅजिक, हे 3 ते 4 प्रोडक्ट आपले वापरलेले. आता कांद्याविषयी बोलतील सर. आता कांद्याला मागच्या 20 दिवस पाणी नव्हतं अगोदर, आणि माझ्या शेजारच्या शेतकऱ्यानं 4 पाणी झाले त्याला, आणि 2 पोती रासायनिक खत टाकलेलं आहे. आम्ही लागणीपासून पेरल्यापासून अजिबात रासायनिक कुठलंही टाकलेलं नाही. आम्हाला हेच अनुभव घ्यायचा होता की या कंपनीचं प्रोडक्ट नक्की आपल्याला काय करून देते हा आम्हाला, कारण मागच्या वर्षीचा अनुभव होता. पण कांद्याला आणि काय होते आपल्याला, कारण त्याच्यावर तुमच्या त्या सरांनी बी आम्हाला बरीच माहिती दिलेली होती, वाक्याच्या सरांनी. आता कांद्याचं काय सांगाल? कांदा कसं काय? आता कांदा आता 20 दिवस पाणी नसताना सुद्धा आता जर सरांनी फोटो त्या कांद्याचा तुम्हाला दाखवला तर रिझल्ट असा आहे की आता कांदा सगळा काळा ढोण आहे. आणि त्याला भुवास्त्र आणि MI प्राऊड आणि MI वी या आणि मॅजिक एक म्हणून बुरशीनाशक एक वापरलेलं आहे, स्टिकर वापरलेलं आहे आणि भुवास्त्र हे वापरलेलं आहे. तर मित्रांनो, या कांद्याला एवढा सुंदर रिझल्ट आपण घेतलेला आहे. हा कांदा केमिकल विरहित आहे, 20 दिवस पाण्याविना आहे, तरी सुद्धा या कांद्याचा कलर आणि कांद्याची उंची जे काही आहे ते आपण बघू शकतो. पलीकडेच एक प्लॉट आहे, त्यांनी केमिकल वापरून कांदा केलेला आहे, पण दोन्ही प्लॉट ते पाणी देत आहेत, पण या प्लॉटला पाणी नाही आहे. तरी बी कांदे दोन्ही समान दिसण्याच्या याच्यावरती आहेत. आता याला पाणी दिल्यानंतर याची जी ग्रोथ होईल, उंची वाढेल, ही एक फायद्याचीच गोष्ट आहे. तर इंडिया ॲग्रोविषयी काय सांगाल? हे वापरले पाहिजे की नाही वापरले पाहिजे? प्रोडक्ट फारच छान आहे, कारण आपल्याला विषमुक्त भारत, विषमुक्त शेती, तुमचा जो उद्देश आहे तो खरोखरच चांगला आहे. कारण आपण शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती केली तर विषमुक्त भारत होणार आहे, आणि विषमुक्त भारत म्हणजे तुम्ही आम्ही विषमुक्त होणार आहे. खरं आहे. आज जे रोगराई वाढते त्याला कारण हेच आहे. आणि आमची तरुण पिढी साहेबांचे चिरंजीव आहेत, सगळी शेती साहेब स्वतः पण बघतात. तुम्ही काय सांगाल? इंडिया ॲग्रोविषयी वापरलं पाहिजे? इंडिया ॲग्रो ही वापरलंच पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे. का तर गेल्या वर्षीपासून आम्ही अनुभवलंय, या वर्षी पण अनुभवतो. यस, अभिनंदन. तर विषमुक्त शेती करूया आणि मुक्त अन्न आणूया. तर इंडिया ॲग्रो, जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, जय क्रिएटर.